नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत ठोकळा आणि ठोकळ्यावरील एक प्रश्न आपल्या समोर आहे। प्रश्न आहे की 4 चे विरुद्ध अंक कोणता। बघा विद्यार्थी मित्रांनो, ठोकळ्यावरील असे प्रश्न स्कॉलरशिपला, अॅन्युअलच्या पेपरला, त्याचबरोबर पोलीस भरती, वनरक्षक भरतीला आवर्जून विचारले जातात। आणि मग अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न आल्यानंतर आपल्याला 1 गुण हा तर आपला फिक्स आहे, म्हणजे पोलीस भरतीला 1 गुण तर फिक्स आहे यावर। पण इतर स्पर्धा परीक्षांसाठी यावर जवळजवळ 2-3 प्रश्न येत असतात विद्यार्थी मित्रांनो। सो मग आपल्याला काय करायचं आहे की जर अशा प्रश्नांचं उत्तर जर काढायचं असेल, अशा ठोकळ्यांचं उत्तर काढायचं असेल, तर ठोकळ्याचं उत्तर काढताना काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही ठोकळ्यावरील जी संख्या दिलेली आहे आपल्याला त्या संख्या बघायच्या आणि यामध्ये सारखी येणारी संख्या सगळ्यात पहिले आपल्याला विचारात घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघू शकता, इथे 4 आणि 4 त्या दोन सारख्या संख्या आपल्याला दिसतात। त्यामुळे आपण सगळ्यात पहिले ठोकळ्यावरील 4 हा मुद्दा लिहून घ्यायचा। लिहून घेतल्यानंतर आपल्याला जायचं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने। मग घड्याळाचा काटा रोटेट होणार, त्यानुसार किती येईल पुढे 5 आणि त्यानंतर येईल 3। अशाच पद्धतीने दुसरा ठोकळा घ्यायचा। दुसऱ्या ठोकळ्यावर गेल्यानंतर किती विद्यार्थी मित्रांनो 4। त्याच्यानंतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेनुसार पुढील संख्या येईल 1 आणि त्याच्या पुढील संख्या येईल 2। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, 3 च्या विरुद्ध कोण दिसतंय, 2 दिसतंय आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे 2 च्या विरुद्ध 3, 3 च्या विरुद्ध 2 अशा पद्धतीने आपल्याला संख्या दिसून येते या ठिकाणी। त्याचबरोबर 5 च्या विरुद्ध 1 आणि 1 च्या विरुद्ध 2 ही संख्या आपल्याला दिसून येते विद्यार्थी मित्रांनो। आता या ठिकाणी 4 आणि 4 ह्या दोन संख्या सारख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे याचा अर्थ एक की 4 च्या विरुद्ध आता इथे कोण नाहीये बघा, 1 आहे, 2, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 नाही विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे याचा अर्थ प्रश्न आहे 4 च्या विरुद्ध अंक कोणता, तर 4 च्या विरुद्ध कोणता अंक आहे विद्यार्थी मित्रांनो 6। म्हणजे पर्याय क्रमांक अ हे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे आपण या पद्धतीने अशा प्रश्नांना नेहमी समजून घेत सॉल्व्ह करायचं विद्यार्थी मित्रांनो।